शाळेत सांगितलंस तर तुझे आई वडील मरून जातील. जळगावच्या धरणगावात एका नराधम शिक्षकाने 4थीच्या 9 वर्षाच्या चिमुरडीचा आवाज दाबण्यासाठी ही धमकी दिली. शाळा जर सुरक्षित नाहीत तर पालकांनी आपल्या लेकींना पाठवायचं तरी कुठे? ज्याला आपण गुरु मानतो त्या नंदलाल मराठे नावाच्या विकृत शिक्षकाने सकाळी 10 वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने या मुलीला एकटं बोलून तिच्यावर अत्याचार केला. मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून मागील 2 वर्षांपासून तो तिचं लैंगिक शोषण करत होता. 30 एप्रिल 2026च्या शेवटच्या दिवशी या नराधमाने तिला सोडलं नाही. उन्हाळी सुट्टीत मावशीकडे गेल्यावर जेव्हा तिची तब्येत बिघडली आणि तिने जेवण बंद केलं तेव्हा नातेवाईकांनी विश्वासात घेतल्यावर तिने रडत रडत हा सगळा छळपाडा वाचला. रक्षकच भक्षक बनणार असेल तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर? अशा नराधमांमुळे प्रामाणिक शिक्षकांचाही अपमान होतोय. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक असो कुठेच आपल्या लेकी सुरक्षित नाहीत. शिवरायांच्या महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरलाच तरी कुठे? आम्ही सरकारला विचारतो, या नंदलाल मराठे सारख्या नराधमांना भर चौकात फाशी कधी होणार? हे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून महिनाभरात निकाल का लागत नाहीये? आता कायदे कठोर करावेच लागतील. या विकृत शिक्षकाला कोणती कडक शिक्षा झाली पाहिजे? कमेंट मध्ये आपलं समता व्यक्त करा.